हो मला वासू कुठे होतास तू? ते कुलकर्णी गेले आणि गायबच झालास तू? खूप मोठा प्रॉब्लेम झाला. हो आलाय माझ्या लक्षात. मला आता तुझी मदत हवी. कसली मदत? मला या बाबतीत दादांशी बोलायचंय. काय? वासू हा विचार पण मनात आणू नकोस तू. अरे भाऊ, मी लग्न करीन तर उर्मिशीच. माझं प्रेम आहे तिच्यावर आणि मी हे दादांना सांगणार आहे. आणि दादा ऐकणार आहेत का तुझं? हे बघ, आपण दुसरा मार्ग काढूयात, काहीतरी करूयात काहीतरी. नाही नाही, दादांना समोरासमोर हे सांगण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. वासू तू शांत होणार आहेस का? आणि परिणामांचा विचार कर जरा. परिणामांचा विचार करतच जगत आलोय आपण आजपर्यंत. हे बघ, शांत हो आणि बस इकडे बस. आणि मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. तू हे सगळं दादांना सांगितल्यावर काय वाटेल त्यांना? हा रे अपमान होईल त्यांचा. हे बघ, आजपर्यंत आपण कधीच दादांच्या मनाविरुद्ध वागलो नाही आहोत. आणि आज आता तुझं लग्न ठरल्यावर तू दादांना हे सांगणार आहेस की मी हे लग्न करणार नाही म्हणून? तू त्यांचा विचार कर ना. त्रास होईल त्यांना खूप. तू त्यांच्या शब्दाबाहेर नाहीस याचा किती अभिमान आहे दादांना. भाऊ अरे पण त्यांना तू विसर त्या मुलीला. ते शक्य नाही. हे बघ, मला तरी हा एकच उपाय दिसतोय. लक्षात ठेव, दादांचा शब्द म्हणजे आपला शब्द. म्हणजे माझी मदत करणार नाहीयेस तू? जीजी आता इथे असती ना तर मी आलोच नसतो तुझ्याकडे मदत मागायला. तिला काही न सांगता माझ्या मागे भक्कमपणे उभी राहिली असती ती. वासू, नेमकं काय घडलंय ते मला माहित नाहीये, पण तुम्ही पुनर्वसू भाऊजींची मदत करायला हवी होती. अहो, कधीतरी मोठ्या भावासारखं, घरातल्या मोठ्या मुलासारखं वागा. आयुष्यभर दादांची सावली म्हणून राहणार आहात का? कोण आहे ती मुलगी?